Okay, so welcome you all dear students for this physics session, and in this session we are discussing about the mutual inductance phenomena. So what is the mutual inductance phenomena? Already we discussed in the last session, that is a mutual inductance phenomena, and in this mutual inductance, inductance म्युच्युअल इंडक्टन्स, इथं काय होतं, ज्यावेळेस तुम्ही एखादी कॉईल प्लेस करता, इथं एखादी कॉईल प्लेस करता आणि या कॉईलला तुम्ही इथं ईएमएफ सप्लाय करताय, या कॉईलला तुम्ही ईएमएफ सप्लाय करताय आणि या कॉईलला ईएमएफ सप्लाय केल्यामुळे समजा मी इथं की घेतली आणि दुसरी एक कॉईल जर या ठिकाणी प्लेस केलं, दुसरी कॉईल जर या ठिकाणी प्लेस केलं, तर तुम्हाला या ठिकाणी इथे म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना हॅपन होतो. इथे म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना हॅपन होतो. इथं आपण गॅल्व्हनोमीटर पुशअप ठेवला होता आणि या याच्यामुळं या बॅटरीमुळे म्हणजे तुम्ही इथं जे ईएमएफ देताय, ईएमएफ दिल्यामुळं इथं तर तुम्हाला ही प्रायमरी कॉईल असेल आणि इथं सेकंडरी कॉईल असेल. या प्रायमरी आणि सेकंडरी कॉईल मध्ये इथं एक तुम्हाला ईएमएफ इंड्युस्ड होईल आणि हे ईएमएफ म्हणजे कोणतं ईएमएफ असेल, इट इज द सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ, सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ. आणि या सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ मुळे इथं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो आणि दुसऱ्या कॉईल मध्ये सुद्धा हा गॅल्व्हनोमीटर त्या ठिकाणी डिफ्लॅक्शन शो करतो. आता समजा इनिशियली मी की जर इथं स्विच ऑन केली तर तुमचा गॅल्व्हनोमीटर जो असेल, तो तुमचा हा जो गॅल्व्हनोमीटर असेल तो एका साईडला डिफ्लॅक्शन शो करेल. दुसरी गोष्ट असेल, ज्यावेळेस की तुम्ही इथं ओपन ठेवताय, ओपन ठेवल्यानंतर काय होईल, तुमचा गॅल्व्हनोमीटर हा अपोजिट साईडला इथे डिफ्लॅक्शन शो करतो. याचाच अर्थ काय, इथं तुमचं इंड्यूस साळवे व्हॉट यू आर डुईंग, याचाच अर्थ काय होतो, इथं तुम्हाला इंड्यूस करंट हा इंड्यूस होतो आणि करंट इंड्यूस झाला म्हणजेच तिथं काय झालं, ईएमएफ पण त्या ठिकाणी इंड्यूस झाला. हा सिंपल कन्सेप्ट आहे, हा सिंपल कन्सेप्ट आहे. समजलं? इथपर्यंत समजलं का? हो सर. यस हो सर. आता इथे लक्षात घ्या, इथून जो करंट पास होतो तो तुमचा आयपी आहे, इथं जो करंट पास होतो तो तुमचा आयपी आहे आणि तुम्हाला इथं फ्लक्स जो चेंज होतो तो काय होतो, फायस चेंज होतो, म्हणजे सेकंडरी, एस फॉर सेकंडरी अँड आयपी फॉर द प्रायमरी. आता तुमचा हा जो इथं कन्सेप्ट आपला इम्पॉर्टंट डिस्कस करायचे, दिस फायस इट इज proportional to the IP. This bias is proportional to the IP. So to remove that proportionality sign, what we are doing? We are taking the one constant, and this constant is the M, and this M is called as a coefficient of mutual inductance. Coefficient of mutual inductance. This is the M. Now we have the Lenz law, that is E is equal to what? EMF induced in the secondary, E is equal to what? It is the minus d phi s upon dt. Now this is minus dt. Yes. So this phi s, what is the value of the phi s? M ip upon dt. So this is, I will take the minus m outside because it is a constant. So dip upon dt. So this is the es. So what is the value of the m in terms of the magnitude? Negative sign I can es upon dip upon dt. dip upon dt. आता इथं जर पाहिलं, ES चं युनिट काय, वोल्ट, आणि हा करंट आहे, करंटचं युनिट काय, एम्पियर पर सेकंड. म्हणजेच तुम्ही जर पाहिलं, हा वोल्ट, हा इथं तुमचा सेकंड वर जाईल, सेकंड अपॉन एम्पियर. आता वोल्ट अपॉन एम्पियर ही युनिट कशाचं आहे, रेजिस्टन्सचं आहे, ओम सेकंड. म्हणजे याचं युनिट पण काय येईल, हेनरी. समजलं? समजलं का? हो सर. डायमेन्शन काय होतील, M1 L2 T minus 2 I minus 2. Very good, very good. Any problem with this mutual inductance phenomena? No. Any problem? No sir. Yes. Now we will see the next. No sir. Very good. Now we will see the next part, and that is the one device, and this device is the transformer. This device is the
ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर 3 मार्काला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. What is the construction of the transformer, or explain construction and working of the transformer. So let us see in details what is the transformer. आता पहा आपला हे ट्रान्सफॉर्मर याचं यूज हे खूप इम्पॉर्टंट आहे इन आवर डेली ॲप्लिकेशन्स. वेन यू आर युजिंग द ट्रान्सफॉर्मर, तुम्ही ट्रान्सफॉर्मर पाहिला असेल, MSCB चा सप्लाय असतो, इथे तुम्हाला आपण डीपी म्हणतोय आपल्या लँग्वेज मध्ये. डीपी माहितीये? डीपी माहितीये का? हो सर. हा, डीपी म्हणजे ते दिस इज द ट्रान्सफॉर्मर. किंवा तुम्ही जर चार्जर घेतला तर चार्जर जर तुमचं ब्रोकन झाला असेल तर ओपन करून पहा. पहिला जो कंपोनंट असतो तुमच्या जो प्लग पासून तुमच्या पिन पासून जो पहिला जो कंपोनंट असतो तो असतो ट्रान्सफॉर्मर. तर पहिला ट्रान्सफॉर्मर तुम्ही? नो सर. यस. आता या ट्रान्सफॉर्मरचे 2 टाईप आहेत. किती टाईप आहेत? 2 टाईप. एक कोणतं आहे? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, आणि दुसरा कोणता आहे? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजेच काय? इथे तुम्हाला इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तुम्हाला ट्रान्सफॉर्मर जर पाहिलं, तुम्हाला इथे इनपुट व्होल्टेज असतं, इनपुट व्होल्टेज असतं, आणि इथं काय असतं? आउटपुट व्होल्टेज. बरोबर. आता जर तुमचं इनपुट व्होल्टेज हे लेस दॅन असेल आउटपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज हे लेस दॅन असेल आउटपुट व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज म्हणजेच आउटपुट व्होल्टेज काय? कमी असणार आहे. कशाच्या? इनपुट व्होल्टेजच्या. तर या ट्रान्सफॉर्मरला म्हणायचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. समजलं? म्हणजेच इनपुट व्होल्टेज इज लेस दॅन, नाही एक मिनिट, इनपुट व्होल्टेज इज लेस दॅन म्हणजे आउटपुट व्होल्टेज काय इथं ग्रेटर दॅन आहे, म्हणजे तो ट्रान्सफॉर्मर कोणता असेल? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. सो इनपुट व्होल्टेज किंवा मी उलट करतोय, आउटपुट व्होल्टेज इज ग्रेटर दॅन इनपुट व्होल्टेज. आणि ज्या वेळेस आउटपुट व्होल्टेज हे लेस दॅन असतं इनपुट व्होल्टेज, तर याला म्हणतोय आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुमचं इथं 230 व्होल्ट असेल, 230 व्होल्टचं तो किती करतोय? समजा इथं 500 व्होल्ट करतोय आउटपुटला, तर हे कोणतं ट्रान्सफॉर्मर झालं? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि स्टेप डाऊन म्हणजेच काय? 230 व्होल्ट आहे आणि याचं कन्वर्ट तो किती मध्ये करतोय? 30 व्होल्ट मध्ये करतोय, म्हणजे तो ट्रान्सफॉर्मर कोणता झाला? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? हो सर. ट्रान्सफॉर्मरचे 2 टाईप. एक असेल स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप करतोय म्हणजे तो आउटपुट व्होल्टेज जास्त देतोय. स्टेप डाऊन करतोय म्हणजेच आउटपुट व्होल्टेज हे डाऊन असेल, कमी असेल. आता हा जो ट्रान्सफॉर्मर आहे, इट विल वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ, व्हेरी इम्पॉर्टंट, इट विल वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स आताच आपण शिकलेला आहे. समजलं? म्युच्युअल इंडक्टन्स समजला आपल्याला. म्युच्युअल इंडक्टन्स आताच आपण शिकलेला आहे, आणि या प्रिन्सिपलवर हा ट्रान्सफॉर्मर वर्क करतो. आणि हा म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजेच काय? म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना होण्यासाठी किती कॉइलची गरज असते सांगता येईल? म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना होण्यासाठी किती कॉइलची गरज असते सांगता येईल? 2 कॉइल्स. किती? 2. बरोबर आहे. म्हणजे 2 कॉइल्स. यस. आता म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना समजला आपल्याला. इथे तुम्हाला 2 कॉइलची गरज आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं जर कन्स्ट्रक्शन पाहिलं गेलं, आता प्रिन्सिपल समजला तुम्हाला. ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रिन्सिपल वर्क होतो? इंडक्टन्स. कोणता? इंडक्टन्सचे 2 प्रकार आहेत. म्युच्युअल इंडक्टन्स. बरोबर आहे. आता जर तुमची कन्स्ट्रक्शन पाहिलं तर कन्स्ट्रक्शन मध्ये अशा प्रकारे तुम्हाला इथे कोर असेल, आयर्न कोर असेल, लॅमिनेटेड कोर असेल, आणि हा लॅमिनेटेड कोरवर तुम्हाला इथं 2 प्रकारच्या कॉइल असतील. म्हणजे एक हा एक कॉइल असेल, पहिली कॉइल असेल, आणि दुसरी कॉइल असेल या साईडला. अशा प्रकारे याचं कन्स्ट्रक्शन असेल. ही जी कॉइल आहे, तुम्ही इथून सप्लाय देताय इनपुट, म्हणजे तुम्ही जे प्लग करताय ना स्विच मध्ये,
प्लग मध्ये ते तुमचं एसी सप्लाय असेल, या ठिकाणी एसी सप्लाय असेल आणि इथं तुम्हाला ही जी कॉईल असेल या साईडची जिथं तुम्ही इनपुट देताय त्या कॉईलला म्हणतोय आपण प्रायमरी कॉईल. कॉईल आणि जी आउटपुट साईडला असते म्हणजे तुम्ही इथून आउटपुट घेताय ही झाली तुमची आउटपुट साईड. आउटपुट साईडला जी कॉईल असेल ही कॉईल कोणती असेल? सेकंडरी कॉईल. समजलं कन्स्ट्रक्शन आहे? हो. इथपर्यंत समजलं का सर्वांना? हो सर. हो. यस. आता पहा मी सिम्बॉल ड्रॉ करतोय. मी सिम्बॉल ड्रॉ करतोय या ट्रान्सफॉर्मरचं. म्हणजे तर सिम्बॉल हे अशा प्रकारे असेल. इथं तुमचा हा सप्लाय असेल इनपुट आणि किती असेल 230 वोल्ट. आणि इथं तुम्ही हा तुमचा प्रायमरी कॉईल म्हणजे ही झाली तुमची प्रायमरी कॉईल आणि ही झाली तुमची सेकंडरी कॉईल आणि इथं तुम्हाला आउटपुट घ्यायचे. म्हणजे इनपुट तुम्ही ऑलवेज कोणत्या कॉईलला देणार आहात? प्रायमरी कॉईलला देणार आहात आणि आउटपुट तुम्ही कुठून घेणार आहात? सेकंडरी मधून घेणार आहात. आणि इथं जो आहे इथं तुमचा हा कोर प्लेस केला जातो. कोर म्हणजे अशा पट्ट्या असतात पट्ट्या स्लाइस सारख्या तशा तिथं कोर प्लेस केला जातो. इथपर्यंत समजलं सर्वांना? हो सर. येस सर. So it consists of the two coil, primary and secondary coil, primary and the secondary coil, and this is wound on. This coil is wound on. Are you able to see the screen? Yes sir. So this coil is wound on. Wait. This coil is wound on soft iron core. Soft iron core. Primary coil is called as a input coil, and secondary coil is called as a output coil. इथपर्यंत समजलं का construction? Let me know. Any problems? Let's discuss with me. Yes sir. Yes sir. Yes, sir. Yes sir. यस. आता पहा मी वर्किंग एक्सप्लेन करतोय. कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. इथं काय होतं पहा, ज्यावेळेस तुम्ही इथं व्होल्टेज देताय, व्होल्टेज काय देताय? तुम्ही जी घरातली प्लग देताय, एसी सप्लाय देताय, तो तुम्ही एसी सप्लाय देताय आणि एसी सप्लाय दिल्यामुळं या ठिकाणी काय होईल? करंट पास होईल. बरोबर? या ठिकाणी काय होईल? करंट पास होईल आणि या कॉईल मधून हा करंट पास होईल. इथून करंट हा तुमचा पास होतोय. म्हणजे या कॉईल मध्ये फिनॉमिना कोणता हॅपन होतो सांगता येईल? कोणता हॅपन होईल? चला बोला. इथं तुम्ही सप्लाय दिला, इथून करंट पास झाला आणि इथं तुम्हाला कोणता इंडक्शन भेटणार आहे? सेल्फ भेटणार आहे का म्युच्युअल भेटणार आहे? सेल्फ इंडक्टन्स. बरोबर आहे? सेल्फ इंडक्टन्स. प्रायमरी कॉईल मध्ये सेल्फ इंडक्टन्स भेटणार आहे. परंतु तुम्ही आणखीन एक कॉईल इथं प्लेस केलेली आहे. कुठं? प्रायमरी कॉईल जवळ. त्याच्यामुळं तुम्हाला दुसरा फिनॉमिना कोणता हॅपन होतो इथं? म्युच्युअल इंडक्टन्स. आणि या म्युच्युअल इंडक्टन्स मुळे इथं ऍक्च्युअली तुम्ही सप्लाय कनेक्ट केलात का सेकंडरी कॉईलला? कुठे कनेक्ट झालेला आहे का सेकंडरी कॉईलला? नाहीये. परंतु कशामुळे तिथं करंट पास होतो किंवा कशामुळे तिथं ईएमएफ इंड्यूस होतो? या प्रायमरी कॉईल मुळे. आणि हा फिनॉमिना म्हणजेच काय? आपला म्युच्युअल इंडक्टन्स. आणि अशा प्रकारे तुम्हाला इथं फ्लक्स चेंज होतं आणि फ्लक्स चेंज झालं म्हणजे तुम्हाला इथं काय होईल? करंट पास होईल. करंट पास झाला म्हणजे तुम्हाला तिथं काय होणार आहे? ईएमएफ हा इंड्यूस होणार आहे. तर अशा प्रकारे तुमचा ट्रान्सफॉर्मर वर्क करतो. इथपर्यंत समजलं? हो सर. हो सर.
एनी प्रॉब्लेम? नो सर. येस. आता पहा आणखीन कन्सेप्ट समजून घ्या प्रॉपरली. इथं तुमची प्रायमरी कॉईल आहे. कॉईल म्हणजेच काय केलं आहे, नंबर ऑफ टर्न्स तुमचे काय केले तिथं बाउंड केले. लेट NP इज द नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी कॉईल अँड लेट NS इज द नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कॉईल. समजलं मी व्हेरिएबल काय घेतला, NP घेतला नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी कॉईल, NS घेतला नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कॉईल. आता मला सांगा, समजा इथं फाय हे तुमचं फ्लक्स इथं चेंज होतं, फाय इथं फ्लक्स चेंज होतं, तर एका टर्न्सला फाय फ्लक्स चेंज होतं, तर टोटल फ्लक्स तुम्हाला किती चेंज होईल या प्रायमरी कॉईलला, दॅट इज NP इंटू फाय, आणि इथं किती होईल NS इंटू फाय. समजलं? इथपर्यंत समजलं? हो सर. स्क्रीनशॉट मारून घ्या, मी आता स्क्रीन चेंज करतो. इथपर्यंत समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. या सर पुढची स्क्रीन मारला स्क्रीनशॉट. आता पहा, आता लक्षात घ्या, इथं मी NP घेतला, इथं मी NS घेतला, इथं मी NP इंटू फाय एवढा मॅग्नेटिक फ्लक्स येतो, आणि इथं काय होतो NS इंटू फाय. आता जो आपला EMF इंड्यूस करायचे, EMF कुठे इंड्यूस होणार आहे, या प्रायमरी कॉईल मध्ये पण इंड्यूस होणार आहे आणि सेकंडरी कॉईल मध्ये पण इंड्यूस होणार आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ EP? लेन्स लॉ काय सांगतो, मायनस d फाय अपॉन dt, म्हणजेच काय येईल मायनस d फाय p अपॉन dt इक्वल टू मायनस d फाय p म्हणजे किती EMF इंड्यूस झालाय तुमचा, NP इंटू फाय अपॉन dt. आणि मला सांगा आता सेकंडरी किती, ES इज इक्वल टू किती, मायनस NS मायनस d फाय s अपॉन dt इक्वल टू dt d NS इंटू फाय n dt. इक्वेशन समजलं हे? हो सर. हो. आता पहा टोटल फ्लक्स तर तुमचा किती असणार आहे, हा NP इथे NP इंटू फाय आहे. मी हे इक्वेशन थोडं इथं ऍडजस्ट करतोय, मायनस NP d फाय अपॉन dt इक्वल टू मायनस NS d फाय अपॉन dt. आता इथं इक्वेशन हे 1 घ्या, इक्वेशन 2 घ्या, इक्वेशन 1 आणि ES is equal to EP upon NS is equal to NP. yes, so equation divide equation 1 by 2, so EP upon ES is equal to d phi upon dt काय will cancel will, minus काय will plus will, and that is NP upon NS. This is a very important equation. Have you understood? Yes sir. And this equation is called as a equation of transformer. इथपर्यंत काही अडचण आहे सांगा मला. No sir. चला बोला सर. नो सर. नो सर. No, sir. हा रेशो आहे पहा, रेशो कशाचा आहे, EMF ऑफ प्रायमरी ट्रान्सफॉर्मरचा. सेकंडरी किंवा नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी टू नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी. या रेशोला काय म्हणतो आपण, टर्न्स रेशो. काय म्हणतो आपण, टर्न्स रेशो, ट्रान्सफॉर्मर रेशो. यस, समजलं? हो. इथपर्यंत समजलं का? हो सर. हो सर. एरेज करू मी आता इथलं. हो. आता लक्षात घ्या, आपल्याला एक इक्वेशन भेटलं, EP अपॉन ES इज इक्वल टू NP अपॉन NS. हे इक्वेशन भेटले. आता पहा, आपल्याला आयडियल ट्रान्सफॉर्मर जर असेल, आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजेच काय, आता जसं आपण म्हणतोय, तुम्ही जर दळण दळायला गेलात आणि 5 किलो गहू घेतलात, 5 किलो गहूचं तुम्ही दळण दळताय, तुम्हाला एक्सपेक्टेड किती आहे, 5 किलोच असायला पाहिजेत ना, हो बरोबर? तुम्ही असं 5 किलोचं 3 किलो घेऊन येताय का? आता काही नाही. वेळेस 5 किलोचं नाही. 4.5 किलो होतं, परंतु ज्यावेळेस तुम्ही 5 किलोग्रॅम इनपुट देताय, आउटपुट किती येतं,
5 किलोग्राम येत आहे, 5. म्हणजेच ते काय झालं, आयडियल कंडिशन झाली. समजलं. आता जर तुम्ही 5 किलो देताय आणि समजा काहीतरी तिथं गिरणीमध्ये फॉल्ट आहे, काहीतरी याच्यामध्ये फॉल्ट आहे, किंवा तो गिरणीवाल्यामध्ये फॉल्ट आहे, तुम्हाला दळण किती येतं, 4.5 kg आलं, म्हणजेच हे आयडियल झालं का? हो. आयडियल झालं का? नाही झालं. नाही. हे प्रॅक्टिकल आहे, नाही. हे प्रॅक्टिकल आहे. समजलं. तर आयडियल ट्रान्सफॉर्मरला काय होतं, इनपुट पॉवर इक्वल टू आउटपुट पॉवर, आणि इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर आपण रिलेशन घेतो कशामध्ये, V इंटू आय. पॉवरचं रिलेशन काय, V इंटू आय. आता मी इनपुट पॉवर म्हणजे हे सगळं रिलेट कशामध्ये, इनपुट कॉइलच्या रिलेट मध्ये आहे. तर V च्या ऐवजी काय लिहितं, EP इंटू आयच्या जागी काय लिहितं, IP, आणि हा काय येईल, ES इंटू IS. हे समजलं. म्हणजे EP अपॉन ES याला काय म्हणतात, IS अपॉन IP. IS अपॉन IP अपॉन IS. समजलं. समजलं का इथपर्यंत? सिंपल आहे, काही अवघड नाही. समजलं. हो सर. हो सर. आता इथं पहा, या इक्वेशन मध्ये मी काय करतोय, EP अपॉन ES इज इक्वल टू NP अपॉन NS, पण EP अपॉन ES काय आलं, IS अपॉन IP. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच तुम्ही इथं पहा, EP अपॉन ES इक्वल टू NP अपॉन NS इक्वल टू IS अपॉन IP. म्हणजेच पहा, PP म्हणजे प्रायमरी, SS म्हणजे काय, सेकंडरी. प्रायमरी कुठं असतं, इनपुटला असतं का आउटपुटला असतं, इनपुटला. आणि आउटपुट कुठं असतं, सेकंडरीला असतं का प्रायमरीला असतं, काय, सेकंडरी. आउटपुट कुठं असतं, सेकंडरीला असतं का प्रायमरीला असतं, आउटपुट सेकंडरीला. समजलं इथं कन्सेप्ट. आता इथं पहा, लक्षात कसं ठेवायचं, प्रायमरी सेकंडरी, पण फक्त करंट जो आहे ना तो उलटा होतो, सेकंडरी प्रायमरी होतो. समजलं. एनी प्रॉब्लेम? नो सर. ट्रान्सफॉर्मरचे मार्क फिक्स झाले समजू. हो. दाखवा ना सर, स्क्रीनशॉट काढायचंय. ट्रान्सफॉर्मरचं हे फिक्स झाले का मार्क्स? हो सर. व्हेरी गुड. झालं. आता लक्षात घ्या, इथं आपण ट्रान्सफॉर्मरचे टाईप आपण पाहिल्यात. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय माहितीये, हे पहा सिम्बॉल मी ड्रॉ करतो. स्टेप अप मध्ये हे ट्रान्सफॉर्मरचं सिम्बॉल झालं, आणि इथं जर पाहिलं हे तुम्हाला वाइंडिंग हे अशा प्रकारे लिहितं. म्हणजे हा झाला तुमचा प्रायमरी, हा झाला सेकंडरी. आणि स्टेप डाऊन म्हणजे काय पहा, मी इथं ड्रॉ करतोय. स्टेप डाऊन मध्ये काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये, काय डिफरन्स आहे, हे प्रायमरी आणि हे सेकंडरी. बोला काय. एक वायर आली, नाही वायर नाही आली, ती कट केली मी, ती चुकून आली होती. त्याच्यामध्ये पहा, ही जी नंबर ऑफ टर्न्स आहेत सेकंडरी मध्ये आणि नंबर ऑफ टर्न्स प्रायमरी इथे जास्त आहेत ना, नंबर ऑफ सेकंडरी म्हणजे NS इज ग्रेटर दॅन NP. आणि इथं काय होईल, स्टेप डाऊन मध्ये NP इज ग्रेटर दॅन NS is less than NP. समजलं. म्हणजे कधी कधी तुम्हाला सिम्बॉल पण विचारलं जातं, हे स्टेप अप आहे का स्टेप डाऊन आहे. आपण सीईटी मध्ये पाहिलेलं आहे, म्हणजे MCQ सॉल्व्ह करताना. बरोबर आहे. समजलं का? हो. एनी प्रॉब्लेम? हो सर. IPIS राहिले सर. काय IS इज लेस दॅन IP. इथं काय असतं, IS इज लेस दॅन IP आणि ES इज लेस दॅन EP. इथं काय असतं, IS ग्रेटर दॅन IP आणि ES इज लेस दॅन
EP. ES is less than EP. समजलं? Oh, Any problem? no, sir. It is very comfortable with transformer now. Yes.